स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरतीतील सर्व पदांचा निकाल लागायला सुरुवात झालेली आहे। तर तो तुम्हाला कसा बघायचा हे सर्व PDF तुम्हाला कुठून डाउनलोड करायचं त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा, उदाहरणार्थ एक PDF मी इथं ओपन केलेलं आहे। इथं पदाचं नाव दिसेल पिओन म्हणजे शिपाई चपराशीचं जे पद होतं त्या पदाचा हा निकाल आहे। तर यामध्ये जर विचार केला तर इथं ॲप्लिकेशन नंबर दिसतील, रोल नंबर दिसतील, त्यानंतर इथं विद्यार्थ्याचं नाव दिसेल, त्यानंतर इथं ऑब्जेक्शननी तुमचे किती मार्क होते, फायनल जो निकाल लागला होता, आन्सर की आली होती त्याचे तुमचे जे मार्क होते ते तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटतील। ठीक आहे, आता हे झाल्यानंतर नॉर्मलायझेशन होऊन तुमचे किती मार्क वाढतात ते तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटेल। बहुतेक विद्यार्थ्यांचे 10, 15, 20 अशा प्रकारचे सुद्धा इथं मार्क वाढलेले आहेत, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता। टोटल जर म्हटलं तर 622 पेजेस आहे। चपराशी या पदाचं निकालाचं आपण बोलत आहोत। टोटल जर म्हटलं तर 19,890 एवढे विद्यार्थ्यांनी पेपर दिले होते। त्यांचे सर्व जे मार्क आहे जे की तुम्हाला इथं स्क्रीनवरती बघण्यासाठी भेटलेले आहेत, अशा प्रकारचे त्या विद्यार्थ्यांना इथं मार्क मिळालेले आहेत। ठीक आहे, हे तुम्हाला समजून आलं। पिओन या पदाचं, चपराशी या पदाचं, अशाच प्रकारचं जवान झालं आपलं जे कॉन्स्टेबल पद आहे, जवानचं झालं, त्यानंतर जवान निवाहन चालक झालं। ठीक आहे, अशा प्रकारचे आपल्याला 3-4 जे पद बघण्यासाठी भेटली होती राज्य उत्पादन शुल्क विभाग पद भरतीचे, त्यांचा आज निकाल लागायला इथं सुरुवात झालेली आहे। तर आतापर्यंत 2 पदांचा निकाल लागलेला आहे। तो आपल्या YBD अकॅडमी नावाचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय। तर दोन्ही PDF तुम्हाला तिथे भेटून जातील येत्या 10-15 किंवा अर्ध्या 1 तासामध्ये। बाकीच्या जे 2 पद राहिले त्यांचे सुद्धा निकाल लागून जातील, तिथे तुम्हाला सर्व PDF भेटून जातील। आता मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देत आहे। जर तुमचं यामध्ये सिलेक्शन झालेलं नसेल तर आता 17,000ची पोलीस भरती आलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला सिलेक्शन करण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती देत आहे। मित्रांनो, पोलीस भरती 2024 ची तुमच्यासाठी यावर्षी खूपच चांगली संधी आहे, कारण 17,000 पेक्षा जास्त जागा आहे। आतापर्यंतच्या ज्या पण सरळ सेवेच्या भरत्या झाल्या त्यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं नसेल तर ही तुमच्याकडे शेवटची मोठी संधी असणार आहे पोलीस भरती 2024 ची। त्या हेतूने तुम्ही व्यवस्थित तयारी करू शकता, त्यासाठी अतिशय महत्त्वाची हे पुस्तक असणार आहे। पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच। या पुस्तकामध्ये जर म्हटलं तर जुन्यापासून तर नवीनपर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा एकत्रित संच तुम्हाला बघण्यासाठी भेटेल। आणि तुम्हाला माहिती आहे पोलीस भरती 2024चं म्हणाने तर इथून मागे जेवढे पण पेपर झाले त्यांचं जरी म्हटलं तर पोलीस भरतीमध्ये जे पण प्रश्न तुम्हाला विचारले जातात तेच वारंवार जास्तीत जास्त जवळपास 10 ते 20% प्रश्न रिपीट होत असतात। आणि जर पॅटर्न समजून आला त्यानुसार अभ्यास केला तर तुमचा जो स्कोर आहे अतिशय चांगला होऊन जाईल। त्यासाठी तुम्ही बेस्ट हे पुस्तक वापरू शकता। 2024 ची आवृत्ती मित्रांनो लेटेस्ट आता मार्केटमध्ये आलेले आहे, त्यासाठी हे पुस्तक वापरू शकता। त्यानंतर पुढील जर म्हटलं तर तुम्हाला छोटंसं थोडं पुस्तक घ्यायचं असेल तर पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच हे देखील तुम्ही पुस्तक घेऊ शकता। नाहीतर जर तुम्हाला बुद्धिमत्ता हा विषय अवघड जात असेल तर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता। लेटेस्ट मार्केटमध्ये आलेले हे एकदम चांगले पुस्तक असणार आहे मित्रांनो। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचे हे पुस्तक आहे मित्रांनो। तुमच्यासाठी पोलीस भरती 2024 ची तयारी करण्यासाठी अतिशय बेस्ट हे पुस्तक असणार आहे। सर्वात महत्त्वाचं सांगितल्याप्रमाणे हे पुस्तक तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे, या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता। बाकीच्या ज्या पण लिस्ट येतील राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरतीच्या त्या सर्व लिस्ट आपल्याला टेलिग्रामवरती भेटून जातील। जॉईन होऊन घ्या लवकरात लवकर, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा। पुस्तकांविषयी माहिती दिली, पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हे पुस्तक वापरा। बाकी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।